शास्त्री बुवा नमस्कार करते। आमच्या यमीचं लग्न ठरलं। काकू, गोदा काकू, आमच्या यमीचं लग्न ठरलं। पार्वती वहिनी, आमच्या यमीचं लग्न ठरलं। तो दिवस आलाच अखेर आज। आता ताटातूट व्हायची। उशीत वाढलेली माझी सोनोली आज कायमची परक्या घरी जायची। या अंगणात दुडदुडू रांगली, परकराचा घेर करून गिरक्या घेत खेळली, मनमुराद हसली। माझी कुणाची लेक। दाटुनी मेघ भरे आकाश माळ ही व्रताची जपता। देवा परमेश्वरा, झाले घराचे माझ्या यमुनेच्या पदरात भरभरून सुख घाल। सासरच्या घरात सोन्याच्या पावलांनी जाऊ दे आणि संसारात साखरेसारखी विरघळू दे। माझ्या परीने सारे शिकवले आहेस, पण देवा तुझी पाखर हवीच। तिचे दुखले खुपले पाहायला, कोणी अधिक उणे बोलले तर आसवे पुसायला आणि समजूत काढायला। आता तुलाच तिची आई व्हायला हवं देवा। लेकरू लहान आहे, तूच सांभाळ आता। जावई शिकलेले आणि शहाणे आहेत असे ऐकते, तुझीच कृपा ही। माझ्या यमुनेचा संसार सुखी कर देवा। तिची पाठवणी करायला, तिला एक वार पोटाशी घट्ट धरून सगळ्या मायेची शिदोरी सोबत द्यायला मी नसेन, तेव्हा तूच सांभाळ तिला। यमे, बाळा सुखी हो, सौभाग्यवती हो, सुखी हो। नको नको, आपण सागरखोटी खेळूया। कालची तुझी वर्क आहे मला परत करायची आहे। चल ना। असं काय करतेस? उद्या तुझं लग्न झालं की मग आपल्याला खेळायला नाही ना मिळणार। आई, यमू रडतेय। आई, अगं ही पण रडतेय। अगं बाई काय झालं हे? यमे काय झालं ग? कुणी बोललं का तुला काही? माझी आई कशी नाही आली अजून? मला माझी आई हवी आहे। अगं बाई, आणि आईला कळलं की तिची शहाणी यमू अशी मुळू 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 रडतीये, तर आईला आवडेल का? यमी, ए यमी, तुला काय वाटलं? मला माझ्या उमाची आठवण येत नाही? मला सुद्धा माझ्या उमाची खूप खूप आठवण येते।
अगं लहानपणी आम्ही सारख्या बरोबर असायचो. झोपाळ्यावर, अंगणात, आमराईत कैऱ्या पाडायचो, चिंचा तोडायचो, वाळत घातलेल्या ओल्या चिकवड्या मटकवायचो. जेवताना, काम करत असताना, एकटी असताना आणि खूप खूप माणसात असताना सुद्धा यमे, मला माझ्या उमाची खूप आठवण येते ग. पण मी रडते का अशी मुळू मुळू? आणि बरं का यमे, आपल्या मायेचे माणूस आपल्या मनातच असते हो, मुळी दूर नसतच कधी ते. म्हणून आता मुळी रडायचं नाही. आपली उमा आपल्या जवळच आहे, तुझ्या जवळ आणि माझ्या जवळ. बाळंभटजी, बातमी काय आहे? समजलं ते खरं आहे. माधव कोर्टातच आहे, पण कोर्टातच आहे आणि कोर्टाचं कामकाज रोजच्याप्रमाणे चालू आहे. हो, पण नजर ठेवणारा माणूस खात्रीचा आहे ना? हो अगदी. आणि मला वाटतं भाऊसाहेब तुम्ही काळजी करू नये. मुहूर्त गोरच आहे. कामकाज संपल्यावर नाही बाळंभटजी, तरी सुद्धा मनाला घोर हा लागणारच. बरं का कारेकर दादा, सोने अगदी चमकले पाहिजे, बायका अगदी लग्नात उठून दिसल्या पाहिजेत. काय हो माई? हो तर. बरं ताई, मला सांगा, या 2 हारांपैकी कोणता हार घ्यावा बरं यमुनेसाठी? तो नाजूक आहे, मला वाटते तो छान आहे. गप ग, तुला काय कळते ग त्यातले? आणि काय ग, कुठला शोभून दिसेल हे सांगण्यासाठी जळले मेले बघितले कोणी तिला? हे सांगत होते की आपल्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने चांगली मुलगी मिळाली आपल्याला. पुरुषांना काय कळतीये त्यातले? बरं काय ग माई, नाही म्हणजे मुलीचे वय तरी काय आहे? मला वाटतं 11. 11? अगो बाई, 11 म्हणजे जरा जास्तच वय आहे नाही का? माई, भाऊजींनी सगळी चौकशी केलीये ना ग नीट? नाही नाहीतर मुलगी निघायची लुळी पांगळी, नाहीतर अधू. नाही इतकी वर्ष झाली बापाने ठेवली बरी घरी तिला. तुला माहितीये का, त्या गजाभाऊ शेकड्यांकडे असेच घडले. 10 वर्षाच्या मुलीला लग्न करून घरी आणले. घरी आल्यावर कळले मुलीची नजरच अधू आहे. पण नंतर काय उपयोग, त्याचा काय फायदा? नाही म्हणजे तसे व्हायला नको. ताई, अहो बाळंभटजी स्वतः त्या मुलीच्या घरी जाऊन चांगले 2 दिवस राहून सारे काही पाहून आले. तेव्हा अशी काही खोट असण्याची शक्यताच नाही. नाही वय जास्त आहे ना म्हणून मी आपले म्हटले. नाहीतरी माधवाचे लग्न व्हायलाच हवे असे मला तरी वाटते. वय मुलीचे नव्हे, माधवाचे जास्त आहे. मुलगी 11 वर्षांची आणि माधवाला 31 सरले ना गो माई. 31 म्हणजे फार काही नाहीये. तुमच्या माईला जेव्हा भाऊजींना दिले तेव्हा तिचे वय 9 वर्ष होते. आणि तेव्हा आमच्या पहिल्या जाऊबाईंपासून माधव आणि दुर्गा ही 2 अपत्यही होती. मी तर म्हणते दोघांच्याही वयात अंतर असायलाच हवे हो, तरच धाक राहतो. आणि तुला सांगते ग माई, येणाऱ्या मुलीचे तू आणि भाऊजी हे सासू सासरे आहात, त्यामुळे उगाच तिचे जास्त गुण गाऊ नका. उगाच तुम्ही तिच्या आरत्या ओवाळत बसाल आणि ती डोक्यावर चढून बसायची तुमच्या. तुला सांगतेय माई, सुरुवातीपासूनच ना मोठी ठेव हो तिला. आजकालच्या मुलींच्या अंगात धीटपणा जरा जास्तच असतो. चांगली वेसणीतच ठेवावयास हवी हो सुरुवातीपासून. माई, माई, ताई, आजी, काही कळले का? काय झालंय?
दादा रोजच्या प्रमाणे कोर्टात गेला आहे. अगं बाई, अगं बाई, काय सांगतेस काय? हो ना, अगदी सागर संगीत दिवसभराचे कचेरीचे बाड घेऊन. अरे देवा, कोणी सांगितले तू? सांगावयास कशाला हवे, एव्हाना सगळ्यांना ठाऊक झाले आहे. माई, कसला ग हा नसता शहाणपणा? आता जीवाला घोर लागून राहिला. आता हा ऐन वेळी उगवला नाही म्हणजे व्हायचा का फजितवाडा? परमेश्वरा, माधवाला सद्बुद्धी दे रे बाबा. ती दिलीच आहे परमेश्वराने त्याला. प्रश्न इतरांना ती दिलेली नाही हा आहे. तो योग्य तेच वागणार. बास बाळंभटजी, बास. आता काही ऐकू नका. आता आम्ही काय सांगतोय ना ते ऐका. आपला राग रास्तच आहे भाऊसाहेब. आपला निरोप घेऊन माणूस गेलाय कोर्टात. त्याच्याबरोबर माधवाला वरातीची वेळही कळवली आहे. माझ्या मते वरातीच्या वेळेपर्यंत माधव येईल, नक्की येईल. आता कोणीही काहीही समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. आमचा निर्णय झालेला आहे आणि तो अंतिम आहे. ठरलेल्या वेळेस वरात घेऊन आम्ही कार्यस्थळी पोहोचू. माधव आला तर त्याच्या सोबत आणि नाही आला तर त्याच्या शिवाय. पण काहीही झालं तरी आमचा शब्द आम्ही खाली पडू देणार नाही. पाहू दे ना, पाहू दे आज आमच्या चिरंजीवांना, महादेव गोविंद रानड्यांना. बापाच्या पगडीची लाज त्यांना राखता येते की नाही ते. चला बाळंभटजी. माधवरावांचा कुठेच पत्ता लागत नाही. सोबत मुंबईस गेले असावेत. सागरेश्वरा, पार्वती काकू, विड्याची पानं आणि सुपाऱ्या भटजी बुवांकडे पाठवल्या का? अण्णासाहेब, काय झालं? काही नाही, यमुना ठीक आहे ना? तशी समजूत काढली मी तिची, पण तुम्ही उमाला बरोबर आणायलाच हवं होतं. हो, परंतु हे सगळ्या इतक्या लवकर जमून येईल अशी कल्पनाच नव्हती आम्हाला. आता सर्वांच्याच रोषाला सामोरे जावे लागणार. म्हणूनच जीव कासावीस झाला आहे माझा. तिथे उमाचे चित्तही थाऱ्यावर नसेल. लेक सासरी निघाली आणि आपणच असा धीर सोडला तर त्या लहानगीने काय करावे बरे? समोर असलेल्या परिस्थितीतून आपण मार्ग काढला. आता स्वतःच दोष देऊन आपण उदास होऊ नये. आपल्याला हसतमुखाने यमुनेची आठवणी करायची, होय ना? आपल्या चिंतांचे काठोडे त्या पोरीच्या डोक्यावर कशाला? आता आपणच तिची आई आणि वडील दोन्ही आहात. आपले मुख कोमेजलेले कसे बरे चालेल? अण्णासाहेब, हो अण्णासाहेब, चला चला लवकर. नवऱ्या मुलाकडची मंडळी वरात घेऊन पोहोचली देखील. चला तुम्ही सगळे, चला 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 लवकर, चला चला. बरं का यमुने,
केस अगदी छान गुळगुळीत झालेत. काल रात्री तेल लावलं होतं म्हणून बरे. खोपाही छान झालाय. केसात घालवयाची सोन्याची फुले रुक्मिणी वहिनी मला देत होत्या, पण मीच म्हटले नको, तुम्हीच घाला. एकतर हिची आईही नाहीये जवळ. माधवराव कुठे आहेत? अण्णासाहेब, आम्ही आमचा शब्द पाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तुम्हाला दिलेल्या वेळेस वरात घेऊन इथपर्यंत येऊन पोहोचलो, पण नवरदेव आमच्या सोबत नाहीयेत. ते कामानिमित्ताने बाहेर गेलेत, पण ते येतील. आम्हाला खात्री आहे. कारण आमची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तुमची अब्रू आणि आम्ही तुम्हाला दिलेले वचन दोन्ही पणास लागले याची त्यांना जाणीव आहे. पण माधवराव येईपर्यंत ही वरात ह्याच प्रवेशद्वाराजवळ ताटकळत उभी राहील. आम्ही आत प्रवेश करणार नाही. काय? माझा नवरा पळाला? माझा नवरा पळाला 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 म्हणजे आता माझं लग्न नाही होणार. मी परत माझ्या घरी जाणार. झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. परमेश्वरा, हे काय संकट उभे ठाकले. बाळंबजी, काय करावे आम्ही? अण्णासाहेब, कार्यात विघ्ने येतातच. ही आपल्या परीक्षेची वेळ आहे. अशा वेळी त्यांना न घाबरता शुभ चिंतून त्यांना ओलांडून जाणेच इष्ट ठरेल. मुहूर्त सकाळचा नाहीये, गोरज मुहूर्त आहे. तोपर्यंत माधवराव नक्कीच मांडवात येतील, खात्री आहे आमची. गोविंदराव, आपला मान सर्वतोपरी मोठा आहे. आपण येथे प्रवेशद्वारापाशी ताटकळत राहणे आपल्या निश्चयी स्वभावाला अनुसरून असले तरी आम्हास ते शोभा देत नाही. आपण आपणा सर्वांनाच आमची कळकळीची विनंती आहे, आपण कृपया आत चलावे. माधवराव येतील, खात्री आहे आम्हास. ते आपला आणि आमचा मान राखतील. कृपा करा गोविंदराव. तात्यासाहेब, आपण आत चलावे. अण्णासाहेब, आपण केलेली विनंती रास्तच आहे, पण आम्ही आमच्या निश्चयापासून ढळणार नाही. नवरदेव येईस तोपर्यंत आम्ही इथेच उभे राहणार. नवरदेवांशिवाय आम्ही आतमध्ये प्रवेश सुद्धा करणार नाही.
हा आमचा निश्चय आहे. गोविंदराव कृपा करा, आपला हट्ट सोडा. माधवराव येतील नक्की. आपण बाळभटजी. बाळनभटजी, अण्णासाहेब कोर्टाच्या आवारात सर्वत्र शोधले, कोर्टाचे कामकाजही संपले. तिथे कोणाचाच पत्ता नाही, साधे चिटपाखरू सुद्धा नाहीये. माधवरावांचा कुठेच पत्ता लागत नाही. मला वाटतं ते त्यांच्या मित्रासोबत मुंबईस गेले असावे. सागरेश्वरा, यमुने, अगं तुझा नवरा पळाला, मुंबईला गेला म्हणे. काय? माझा नवरा पळाला? माझा नवरा पळाला 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 म्हणजे आता माझं लग्न नाही होणार. मी परत माझ्या घरी जाणार, माझ्या आईकडे.